जय श्रीकृष्ण मित्रांनो, आज गुणमिलन यामध्ये आपण पाहणार आहोत मृत्यू षडाष्टक. मृत्यू षडाष्टक म्हणजे काय? मृत्यू षडाष्टक असता मृत्यू होतो का किंवा त्यामुळे काही प्रॉब्लेम येतात का? त्याचबरोबर मृत्यू षडाष्टक टाळावा की स्वीकारावा किंवा कोणता टाळावा कोणता स्वीकारावा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर मृत्यू षडाष्टकाबरोबर प्रीती षडाष्टक येतो, त्याबद्दलही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर षडाष्टकामधल्या प्रत्येक गोष्टीची सविस्तर माहिती आपण आता टप्प्याटप्प्याने जाणून घेणार आहोत. जय श्रीकृष्ण मित्रांनो, आज गुणमिलन या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत मृत्यू षडाष्टक योग. अर्थात मृत्यू षडाष्टक योग म्हणजे ज्या दोन राशीमध्ये 6 आणि 8 असे अंतर असते, म्हणजेच स्वतःच्या राशीपासून 6वी रास किंवा 8वी रास आली असता त्याला मृत्यू षडाष्टक योग असं म्हणतात. अर्थात हे पूर्णपणे सत्य नाही आहे. सत्य काय आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत. पण बऱ्याच वेळेला मृत्यू षडाष्टक योग असं ज्या वेळेला ज्योतिषी तुम्हाला सांगतात त्यावेळेला आपण घाबरून ती पत्रिका नाकारतो किंवा बऱ्याच वेळेला ज्योतिषी त्या पत्रिका नाकारतात. अर्थात खरोखर मृत्यू षडाष्टक योग नेमका आहे तरी काय आणि तो का पाहावा हे आपण आता जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, कोणत्याही राशीपासून 6वी किंवा 8वी रास जेव्हा येते तेव्हा ती एकतर मृत्यू षडाष्टक योग होते किंवा प्रीती षडाष्टक योग होते. आता हे कसं जाणावं बरं? तर थोडक्यात मेष आणि कन्या ह्या दोन राशी मृत्यू षडाष्टक योगात येतात. तसेच मिथुन आणि वृश्चिक या राशीसुद्धा मृत्यू षडाष्टकात येतात. सिंह आणि मकर या दोन राशीसुद्धा मृत्यू षडाष्टकात येतात. आणि धनु आणि वृषभ या राशीसुद्धा मृत्यू षडाष्टकात येतात. आणि तूळ आणि मीन या राशी मृत्यू षडाष्टकात येतात. तसेच कुंभ आणि कर्क या राशी मृत्यू षडाष्टकात येतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की विषम राशीपासून येणारी 6वी रास मृत्यू षडाष्टक येते. आणि आता विषम राशीपासून येणारी 8वी रास जी असते तिचाही षडाष्टक योग होतो, पण ती मृत्यू षडाष्टक राशी नसून ती प्रीती षडाष्टक राशी असते. मगाशी मी सांगितलं मेष आणि कन्या यांचा मृत्यू षडाष्टक योग आहे, त्यांचं 60 अंतर आहे. तसंच मेष आणि वृश्चिक यांचंही अंतर 6-8 आहे, पण ही प्रीती षडाष्टक राशी आहे. तसेच मिथुन आणि मकर या राशीचं अंतर 6-8 असलं तरी ती प्रीती षडाष्टकात येते. म्हणजे मिथुन आणि मकर प्रीती षडाष्टकात येते आणि मिथुन आणि वृश्चिक मृत्यू षडाष्टकात येते. त्याचबरोबर सिंह आणि मीन या राशीचा प्रीती षडाष्टक होतो. त्याचप्रमाणे मी मगाशी सांगितलं की सिंह आणि मकर राशीचा मृत्यू षडाष्टक होतो. धनु आणि वृषभ राशीचा मृत्यू षडाष्टक होतो, तर धनु आणि कर्क राशीचा प्रीती षडाष्टक होतो. आणि कर्क राशीचा मृत्यू षडाष्टक योग होतो, तर कुंभ आणि कन्या राशीचा प्रीती षडाष्टक योग होतो. म्हणजे विषम राशीपासून 6वी रास मृत्यू षडाष्टक आणि 8वी रास प्रीती षडाष्टक आणि सम राशीपासून 6वी रास प्रीती षडाष्टक आणि 8वी रास मृत्यू षडाष्टक हे गणित आता तुमच्या डोक्यात बसलेलं असेल. आता बऱ्याच वेळेला मृत्यू षडाष्टक आला म्हणून पत्रिका नाकारावी काय या मुद्द्याच्या विश्लेषणाकडे आपण जाऊया. मेष आणि कन्या राशीचं मृत्यू षडाष्टक म्हटलंय, म्हणजे याचा मृत्यू होतो का? तर नाही.
यांचा मृत्यू होत नाही. कारण मृत्यू जन्माबरोबर तुम्ही तुमचा मृत्यू घेऊन आलेले आहात, तो यथायोग्य वेळी होणारच आहे, त्याबद्दल मी काय बोलत नाही. पण कन्या राशीशी लग्न केलं मेष राशीच्या व्यक्तीनं तर त्याचा मृत्यू होईल का? नथिंग, होणार नाही, निश्चित होणार नाही. मग का त्याला मृत्यू षडाष्टक म्हटलंय हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता मेष राशीचा जर आपण विचार केला तर ती झटपट निर्णय घेणारी रास आहे. कन्या राशी विचारपूर्वक निर्णय घेणारी रास आहे. म्हणजे एका ठिकाणी झटपट निर्णय आहे आणि दुसऱ्या ठिकाणी निर्णयाला विलंब आहे. इथं विचारांची तफावत होईल. मेष राशी कोणती गोष्ट पटकन करण्याच्या तयारीत असते. अर्थात तुम्ही मेषाच्या व्यक्तीला विचारलं कोल्हापूरला जायचं का, इतर व्यक्ती म्हणेल का, मेष म्हणेल चला जाऊया. अरे तिथे गेल्यावर काय करायचं, तिथे गेल्यावर ठरवूया, इन्स्टंट निर्णय. कन्याला विचारलं तर ती का विचारेल, मग त्याच्या मागची कारणं शोधेल, म्हणजे तिला निर्णयाला विलंब लागेल. मेष राशीला प्लॅनिंग मान्य नाही, कन्या राशीला प्लॅनिंग गरजेचं आहे. मेष रास आधी निर्णय घेईल मग प्लॅनिंग करेल, कन्या रास विचारांती निर्णय घेऊन प्लॅनिंग करेल. इथं वैचारिक मतभेद राहतील. मेष रास झटपट काम करणारी आहे, कन्या रास मंदगतीनं काम करणारी आहे. इथं घरातल्या कामाचा उरकाबद्दल जर बोलायचं झालं तर वादविवाद होतील. अशा प्रत्येक गोष्टीमध्ये त्या मेष राशीचं जर आपण डेफिनेशन पाहिलं, मेष राशीची वैशिष्ट्य पाहिली तर काय जाणवेल आपल्याला की मेष राशीला सगळं झटपट पाहिजे, कन्या राशीला विचारांती पाहिजे. मेष रास तापट जरी असली तरी तिचा ताप पटकन तिचा राग पटकन शांत होतो आणि कन्या रास विचार करून सखोल अभ्यास करून कधी काय करायचं याचा निर्णय करेल. मेष रास उघड आहे, कन्या रास आतल्या गाठीची आहे. ह्या दोन वैचारिक तफावतीमुळं याला मृत्यू षडाष्टक म्हटलेलं आहे. अर्थात हा मृत्यू षडाष्टक पाहत असताना आपण चंद्र नक्षत्रावरून पाहतो आणि चंद्राची व्याख्या अशी सांगितलेली आहे, चंद्र मनसो जायते, चंद्र मनाची अवस्था सांगतो. आणि आपला विषय चालू झाला होता मनोमिलन महत्वाचे की गुणमिलन महत्वाचे. आणि मृत्यू षडाष्टकाचा विचार करत असताना इथं मनोमिलनाचा विचार केला गेलेला आहे, म्हणून त्याला मृत्यू षडाष्टक म्हटलंय. विचार दोन टोकाचे असतील, एक पूर्वेला जाणारे तर दुसरे पश्चिमेला जाणारे, आणि दोन वेगवेगळ्या दिशेला जाणाऱ्या गाड्या एकत्र कधीही धावत नाहीत, म्हणून यांचं जमणार नाही. आणि रोजच्या जीवनामध्ये जर यांचे छोट्या छोट्या गोष्टीवरून खटके उडायला लागले तर मृत्यूपै यातनाच म्हणाव्या लागतील, मृत्यू निश्चित नाही. पण कन्या रास आहे असं म्हटल्याबरोबर मेष राशीच्या सर्वच पत्रिकांना कन्या रास चालणार नाही का, हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता प्रत्येक राशीला 9 चरण आहेत. जशी मेषेला मेषेपासून सुरू होऊन ती धनुपर्यंत जातात, यांना नवमांश असं म्हणतात. तसं कन्येला सुद्धा 9 चरण आहेत. आणि आता मृत्यू षडाष्टक जेव्हा येईल तेव्हा त्यांचे चरण स्वामी बघायला पाहिजेत. अर्थात याला ज्योतिषशास्त्रीय भाषेमध्ये नवमांश स्वामी असं म्हणतात. दोघांच्या चरणांचे नवमांश स्वामी पाहिल्यानंतर त्या दोघांची परस्पर पूर्ण मैत्री असेल किंवा ते दोघांचेही नवमांश स्वामी एकच असतील तर लग्न करण्यास काहीही हरकत नाही. तेव्हा त्या ठिकाणी फुलीचा विचार न करता याला 25 गुण समजावेत. फक्त 8 एकच आहे. नाडी वेदपाक कोष्टकामध्ये जाऊन यांचा एक नाडी दोष येतो का हे जरूर पाहावे, आणि एक नाडी दोष येत असल्यास तो विवाह टाळावा. पण नवमांश स्वामीची पूर्ण मैत्री असल्यास 25 गुण समजावेत आणि पुढं जाण्यास हरकत नाही. आता नाडी वेदपात कोष्टक असं का म्हटलं तर नाडी या व्हिडिओमध्ये मी त्याच्याबद्दलचं सविस्तर वर्णन सांगितलेलं आहे. आज
मेष आणि कन्या राशीबद्दल आपण जाणून घेतलं. पुढच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत मिथुन आणि वृश्चिक राशीबद्दल. आज इथं थांब्या मित्रांनो. आपल्या प्रतिक्रिया निश्चित कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत निश्चित येऊन दे. आज इथंच थांबूया. नाते जुळले मनाशी मनाचे असं म्हणूया आणि मृत्यू षडाष्टकाचा बागुलबुवा थोडासा बाजूला ठेवूया आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मिथुन आणि वृश्चिक राशीबद्दल. आज इतकंच. जय श्री कृष्ण.